न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क। परवानगी हवी, आधी 5 झाडे लावा। सोनाळा पोलीस स्टेशनचा अनोखा निर्णय, महाकाल ग्रुपचे भव्य वृक्षारोपण। नमस्कार, आपण पाहत आहात सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क। सत्य, ठळक आणि निर्भीड। सोनाळा पोलीस स्टेशनने पर्यावरण संवर्धनासाठी एक असा निर्णय घेतला आहे ज्याची आज संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे। कार्यक्रमाची परवानगी हवी असेल तर आधी 5 झाडे लावा। होय, सोनाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार संदीप काळे यांनी धार्मिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी घेणाऱ्या प्रत्येक उत्सव समिती आणि नागरिकांना एक अनोखी अट घातली आहे। प्रथम 5 झाडे लावा, त्यांची जोपासना करण्याची जबाबदारी घ्या आणि त्यानंतरच परवानगीसाठी अर्ज करा। ठाणेदार संदीप काळे म्हणाले, झाडे लावा, झाडे जगवा हा केवळ संदेश नसून भावी पिढ्यांप्रती आपली सामाजिक जबाबदारी आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या लोकचळवळीत सहभागी व्हावे। या अभिनव उपक्रमाला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत असून 3 ऑगस्ट रोजी महाकाल ग्रुप आणि महाकाल उत्सव समितीने या आवाहनाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत सोनाळ्यात विविध ठिकाणी भव्य वृक्षारोपण केले। सोनाळा पोलीस स्टेशन परिसर, बसस्थानक, स्मशानभूमी, जिल्हा परिषद मुलांची शाळा, टुनकी रोड तसेच श्री संत सोनाजी महाराज हायस्कूल परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली। या उपक्रमात ठाणेदार संदीप काळे, पोलीस कर्मचारी विनोद शिंबरे तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। याशिवाय महाकाल उत्सव समितीचे सतीश वानखडे, गजानन शिरोळकर, श्याम बोरपी, निलेश तायडे, अजय धारपवार, नितीन उंडे, मयूर उंडे, सुमित गोसावी, दीपक भिवटे, सुपेश उंडे, विकास कांडेलकर, शुभम उंडे, केशव काळे, पूर्वी धामुडे, सुपेश धानकवड, गौरव उंडे, अंकुश तायडे यांच्यासह अनेक युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला। या उपक्रमामुळे एक परवानगी 5 झाडे ही संकल्पना आता पर्यावरण संरक्षणाची लोकचळवळ बनत असून पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांचा हा आदर्श उपक्रम राज्यभर राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी सक्षम न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मुख्य संपादक, सक्षम न्यूज चॅनेल डिजिटल नेटवर्क, सोनाळा।